अमरावती शहरातील रामपुरी कॅम्प या दाटीवाटीच्या परिसरात दुपारी 2:30 ते 3च्या सुमारास बिबट्या शिरल्यानं मोठी खळबळ उडाली। महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या बंधूंनी गोडाऊनमध्ये जाताना बिबट्याला पाहिल्यानं ही माहिती उघड झाली। या घटनेनंतर वन विभाग, महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली। सुमारे 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला सुरक्षितरित्या जेरबंद करण्यात आलं। रेस्क्यू दरम्यान बिबट्यानं वन विभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न केला, तसंच अनेक उड्या देखील मारल्या, तरीही समन्वयानं ही मोहीम यशस्वी ठरली। या घटनेदरम्यान परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। अमरावतीमधील रामपुरी कॅम्प एरियामध्ये एक बिबटने प्रवेश केला, तशी आम्हाला माहिती मिळाली, प्राप्त झाली। महानगरपालिकेतर्फे महानगरपालिकेचा स्टॉप, त्यानंतर माननीय आपले महापौर साहेब पण स्वतः इथे हजर होते, तिथला पशुवैद्यकीय यांचा पण कर्मचारी अधिकारी उपस्थित होते। तसेच अमरावती रेस्क्यू टीम, वडारी येथील वन विभागाचा स्टॉप व पोलीस स्टॉप यांनी पण खूप सहकार्य केलं। और तसंच सदर बिबट हा कप्स असल्या म्हणजे छोटं पिलू असल्यामुळे त्याला फिजिकलरित्या रेस्क्यू करावं लागलं आणि फिजिकलरित्या रेस्क्यू करून पुढील उपचाराकरिता किंवा पुढील तपासणीकरता वडाडी येथे वन्यप्राणी संगोपन केंद्रात ठेवण्यात आलं। नहीं, फिजिकलरित्या पकडलेला आहे जाड्यामध्ये। सर, किसी के ऊपर हमला वगैरह कुछ किया है? नहीं, हमला नहीं हो गया। जैसे भी हमारा स्टॉप था वो तो रहता है, क्योंकि कोई एनिमल है, उसके सेफ्टी के लिए कुछ ना कोई आवाज़ वगैरह निकालता है, वो हिसाब से फिर हमने शहराच्या अतिशय मध्यवस्तीमध्ये बिबट आढळणं काय सांगाल आपण? एक तर एखाद्या वेळेस रात्रीच्या सुमारास तो बिबट आला असेल, त्याच्यामुळे तो नंतर तो दिवसभर रात्रभरात किंवा सकाळी कुठेतरी तो दडून बसला, त्यामुळे तो दिवसभर राहिला तिथे। येथील जे गोडाऊन होते, मालक जे होते, त्यांनी ज्यावेळेस खोललं तर त्यांना तो पिलू दिसून आला। कल्याण शहरातील प्रसिद्ध काळा तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात मासे मृत अवस्थेत आढळून आल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। तलावाच्या किनाऱ्यावर मृत माशांचा खच साचल्यानं परिसरात तीव्र दुर्गंधी पसरले। सकाळी फिरण्यासाठी आणि व्यायामासाठी येणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतोय। वाढत्या तापमानामुळे तलावातील पाण्यातील ऑक्सिजनचं प्रमाण कमी झाल्यानं माशांचा मृत्यू होत असल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जाते। दररोज 60 ते 70 किलो मृत मासे बाहेर काढले जात आहेत, अशी माहिती काळा तलाव व्यवस्थापनाचे सुपरवायझर अनिल सोनवणे यांनी दिली। या प्रकाराची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि केडीएमसीला देण्यात आली। तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करतायत। मी इथे सुपरवायझिंग करतो, अनिल सोनवणे। सध्या तापमान एवढं वाढले असल्याने रोजचे आम्ही मेलेले मासे काढतो। कल्याण डोंबिवली महापालिकेलाही, प्रशासनाला कळवलं आहे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळालाही कळवलेलं आहे, परंतु लोकांच्या तक्रारी जास्त आहेत, वास येतो आहे। म्हटलं आम्ही रोजचंच मासे काढतो आहे मेलेले, तसे आज पण आता काढतो आहेत। गेले 15 दिवस आम्ही मासे काढतो आहे, रोजचे निघत आहेत, 60-70 किलो मासे निघत आहेत मेलेले। नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणासंदर्भात कठोर कारवाई करावी अशी मागणी करत कोचिंग क्लासेस असोसिएशननं आंदोलन सुरू केलंय। या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई व्हावी, तसंच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी कायदे तयार करावेत अशी मागणी करण्यात आली। कायदे तयार करताना कोचिंग क्लासेस असोसिएशनला विश्वासात घ्यावं अशी देखील मागणी करण्यात आली। या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांना निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती असोसिएशननं दिली। वसतिगृहातील असुविधांबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केल्यानंतर विद्यार्थिनी आकांक्षा उके हिला वसतिगृहातून बाहेर काढण्याची नोटीस बजावण्यात आली। आकांक्षा उके या गरीब शेतकऱ्याच्या मुलीनं सावित्रीबाई फुले वसतिगृहातील कूलर सुविधेसह इतर अडचणींबाबत मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार केली होती। त्यानंतर अधिकाऱ्यांना झाडाझडती मिळाल्याची चर्चा असून त्याचाच राग विद्यार्थिनीवर काढण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय। दरम्यान पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आकांक्षा उके यांच्याशी फोनवर संवाद साधलाय, तिला धीर दिलाय। या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। काय नेमकं घडले तुझ्यासोबत आकांक्षा, काय सांगशील? आम्ही जस्ट कूलरसाठी सीएम सरांकडे गेलो होतो, म्हणून या मॅमनी आम्हाला म्हणजे हे केलं, टॉर्चर केल्यासारखं, आणि पर्सनली जाऊन कॉलेजला वगैरे जाऊन त्यांनी म्हटलं की ही मुलगी अशी करत आहे, या लोकांकडे गेली कूलरच्या संदर्भात, हे तिला शोभत नाही। तर यांनी सपोर्ट करायला पाहिजे नव्हतं आम्हाला की कूलर नाही आहे तर ठीक आहे, आम्ही समाज कल्याणला जाऊन तुमची ही मागणी करते आणि कूलरचं जे काही होईल आम्ही आमच्याकडून सपोर्ट करू। पण यांनी असं काहीच नाही केलं, उलट आम्हाला म्हटलं की तुम्हाला नसेल पटत तर तुम्ही घरी चालले जा। तर आम्ही सीएम सरांना म्हटलं की सर आमच्या इथे कूलरचं म्हणजे रूल नाही आहे आणि टेम्परेचर खूप जास्त वाढत आहे, तर आम्ही नाही राहू शकत आणि आमची एक्झाम पण आहे। तर त्यांनी 600 कूलर डिक्लेअर केली की आम्ही विदर्भातील सर्व गर्ल्स हॉस्टेलला आम्ही 600 कूलर देऊ म्हणून। खरं तर तुझ्यामुळे 600 कूलर लागले, याचं कौतुक करण्यापेक्षा तुला त्यांना मी तेच म्हटलं होतं
की त्यांनी मला एक नोटीस दिली होती की मला 7:30 वाजतात म्हणून की तुला लेट होते हॉस्टेलला यायला, तर त्यांनी नोटीस दिली. तर मी त्यांना तेच म्हटलं की तुम्ही आतापर्यंत नोटीस नाही दिला, आताच का बरं दिला, याच्या आधी का बरं नाही दिला मला, तर तुम्ही एकदम पर्सनली जाऊन म्हणजे हे कूलरचं मॅटर घेऊनच कशाला हे करत आहे. तर त्या म्हणत होत्या मला की हे तू केलेलं म्हणजे बरोबर आहे का, तू CM सरांकडे गेली असं वगैरे, म्हणजे एकदम इगो हर्ट झाल्यासारखा त्यांचा की आम्हाला न सांगता हे सर्व करण्यात आलं. तर तुला आता नोटीस बजावली आहे, काय नोटीस बजावली आहे, की त्याच्यात काय मी- उल्लेख केला आहे? की त्याच्यामध्ये की मी नोकरी करते म्हणून, आणि ते नोकरी नाही, ॲज अ इंटर्नशिप आहे आणि 1 इयर ती करावीच लागते, कंपल्सरी राहते आणि त्याचे मार्क्स राहतात प्रोजेक्टवरती, आणि ते आपल्या मार्कशीटमध्ये पण ते म्हणजे शो होतात की नाही यांनी ही इंटर्नशिप केली होती म्हणून. बरं, आता तुला कुठंतरी पालकमंत्री महसूल मंत्री बावनकुळे यांचा फोन आला आहे, त्यामुळे तुमची भीती कुठंतरी आता निघाली आहे, त्यांनी काय आश्वासन दिलं तुला? की घाबरायची काहीच गरज नाही आहे, आम्ही त्यांच्याशी बोलू, आणि त्यांनी म्हणजे चांगलं समजून घेतला माझा प्रॉब्लेम काय आहे काय नाही आहे, म्हणजे एक चांगली पर्सन म्हणून, तर त्यांनी म्हणजे सोल्युशन दिलं आहे. तुझी भीती निघाली आता? हो. ज्या पद्धतीने तुला त्रास दिला जातो, आता ती त्रास वाटते का तुला आज रूम नाही, खाली करायची गरज पडेल? नाही, मला नाही वाटत की आता हॉस्टेलमध्ये सोडायची वेळ येईल म्हणून, आणि माझी एक्झाम पण चालू आहे त्याच्यामध्ये. म्हणजे पालकमंत्र्याचे आभार मानतील तुला? हो, थँक्यू म्हणणार ना त्यांना.